नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे ह्या वर्षातील म्हणजेच की या महिन्यातील शेवटची सोमवती अमावस्या. तर मग आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर पितृदोष वगैरे असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, आपण आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून दररोज करणं शक्य होत नाही. कळत नकळत आपल्याकडून मग काही चुका होतात. त्यामुळे मग एका ठिकाणी दही भात ठेवायचा आहे, ज्यामुळे काय होईल की घरातील पितृदोष नष्ट होईल. तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता सोमवती अमावस्या म्हटल्यानंतर की काही ठिकाणी म्हणजेच की काही भागांमध्ये दशवेळा अमावस्या पण असे म्हणतात, ज्या दिवशी की आपल्या सगळे आपापल्या शेतीमध्ये जाऊन शेतीतील मग धान्यांची पूजा वगैरे करतात. शेतीतील जी माता आपली लक्ष्मी असते त्या लक्ष्मीची मग पूजा करतात. तर काही ठिकाणी नैवेद्य बनवले जाते. तर काही भागांमध्ये तांदळाची खीर बनवली जाते किंवा जे कडधान्य असतात त्याची मिक्स भाजी भज्जी म्हणून बनवली जाते किंवा मग कानवले बनवले जातात, उंडे बनवले जातात, रोडगे बनवले जातात. तर सगळ्यांच्या इकडे सगळ्यांची पद्धत सारखी नाही, ज्यामुळं सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने मग आजचा दिवस म्हणजेच की सोमवती अमावस्या साजरी केली जाते. आता त्याचप्रमाणे मग आपण ज्यावेळेस आपल्या घरी आपल्या आपल्या घरामध्ये जर पितरांची सेवा करणं शक्य होत नाही किंवा आपल्या एखाद्या घरातील एखाद्या व्यक्तीला सतत काय ना काय त्रास होत असेल, म्हणजे एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल किंवा घरात सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, तर आपण जर पितरांची पूजा केली तर मग काय होतं की पितृदोष दूर होतो आणि दिवसभरातून मग ही सेवा जी आहे तर करू शकता, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातला पितृदोष दूर होऊन मग आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो. तर मग काय करायचं आहे, आपण कोणतंही जर काम म्हणजे नवीन काम करायला हाती घेतलं तर ते काम होत नसेल किंवा ज्यामुळे मग यावेळेस पण आपल्याला पितृदोष असू शकतो. म्हणजेच की काय होतं की घरातील एखाद्या मुलीचे विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस पण पितृदोष असतो. तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. म्हणजेच काय होईल की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि मग आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि आंब्यांच्या पानांचं तोरण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतं, म्हणून मग आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. आणि मग नकारात्मकता निघून गेल्यानंतर मग घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहते. तर हा जो दही भाताचा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस मग तुमच्या घरातील सगळ्या व्यक्तींना म्हणा की आणि लहान मुलाबाळांना मग म्हणजे ज्या मुलांना समजतं त्या मुलांना मग सांगूनच हा उपाय करायचा आहे. कारण काय होते की बऱ्याच वेळा मुलं आईला काही एखादी नवीन गोष्ट जर घरात करत असेल तर त्यावेळेस सतत प्रश्न विचारत असतात. त्यामुळं तुम्ही मग त्याबद्दल मग सांगूनच तुम्ही ह्या गोष्टी म्हणजेच की हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे. तर मग काय करायचं आहे, सोमवारी सोमवती अमावस्या आहे तर मग त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी हा उपाय केलात तरी चालेल. तर मग नवीन म्हणजेच की शिळा भात न घेता आपल्याला थोडासाच म्हणजे जेवढं तुम्ही पितरांसाठी ठेवणार आहात म्हणजे वाटीभर भात झाला पाहिजे तेवढाच भात शिजवायचा आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, एक पत्रवाळी घ्यायची आहे आणि मग त्यावरती तुम्ही जो भात शिजवला आहात तर ते भात मग त्यावरती ठेवायचे आहे. आता ज्यावेळेस तुम्ही भात शिजवणार आहात तो भात मग आळणी शिजवायचा आहे, ज्यामध्ये मीठ न टाकता भात शिजवायचा आहे. आणि मग त्या पत्रवाळीवर तो भात घ्यायचा आहे आणि मग त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि मग त्या दह्यावरती म्हणजेच की थोडंसं हळदी कुंकू पण टाकायचं आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे. आता जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव वगैरे माहिती नसेल तर तुम्ही ओम पितृ देवताय नमः असं स्मरण पण करू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे, मग तो जो भात घेतला आहात मग त्यावेळेस काय करायचं आहे, आता तुम्ही हा उपाय संध्याकाळी ज्यावेळेस सगळे घरातील व्यक्तींची कामं वगैरे जेवण वगैरे उरकून त्यावेळेस करायचं आहे. म्हणजेच की हा भात तुम्ही बाथरूममध्ये पण ठेवू शकता, ज्या ठिकाणी तुम्ही आंघोळ करत असाल त्या ठिकाणी, म्हणजेच की पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते, त्यामुळे मग तुम्ही तिथे पण ठेवू शकता. आता ज्यांना शक्य होत नसेल तर त्यांनी मग खिडकीमध्ये पण हा भात ठेवलात तरी चालेल, पण हा संध्याकाळीच ठेवायचा आहे, ज्यावेळेस मग तिथे कोणीही गेलं नाही पाहिजे अशा वेळेसच ठेवायचा आहे तो भात. म्हणजेच की बाथरूम स्वच्छ असलं पाहिजे, म्हणजेच की ओलं वगैरे असलं नाही पाहिजे. ओलं असल्यानंतर भात ठेवू नका, ज्यावेळेस सुकलेलं असेल त्याच वेळेस मग भात ठेवायचा आहे. मग नंतर काय करायचं आहे, मग तुम्ही जो हा भात घेतला आहात म्हणजेच की एका पत्रावळीवरती
तर तो तुम्ही खिडकीत ठेवलात तरी हरकत नाही, म्हणजेच की एखाद्या खिडकीमध्ये तुम्हाला ठेवायला जमत असेल तरी पण चालेल. आणि मग नंतर काय करायचं आहे की या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही या गोष्टींची. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तो जो भात आहे तर तो भात आपल्याला म्हणजे जिथे तुम्ही खिडकीत ठेवला असेल किंवा बाथरूमचे तिथे जिथं पाणी जातं तिथे जरी ठेवला असेल, तिथून तो भात उचलायचा आहे. आणि मग आपण एखाद्या घराच्या बाहेर मुक्या जनावराला द्यायचा आहे, किंवा मग तसं शक्य होत नसेल तर मग एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे. पण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजेच की असं कुठं रस्त्यात वगैरे ठेवायचं नाही किंवा कोणाच्या घरापुढे ठेवायचं नाही, ज्यामुळे काय होईल की एखाद्याचा पाय वगैरे पडेल. अशा वेळेस तिथे भात चुकूनही ठेवू नका. मग तुम्ही एखाद्या तुमच्या जवळपास जर झाडं वगैरे असतील तर तिथे मग झाडाखाली पण तुम्ही हा भात ठेवू शकता. नसेल शक्य होत तर तुम्ही तुमच्या मग टेरेसवरती, आता पक्षी वगैरे असतातच, मग तिथे वरती जरी टेरेसवरती जरी ठेवलात भात तरी चालेल. आणि मग ज्यावेळेस तुम्ही भात ठेवून याल त्यावेळेस मध्येच रस्त्यात म्हणा, तुम्ही घराच्या बाहेर जर भात ठेवायला गेला तर मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी निघून यायचं आहे, कोणाशीही बोलायचं नाही. आणि घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आहेत. आणि तुम्ही टेरेसवर ठेवलात भात तर मग तुम्ही सरळ घरीच याल, म्हणजे आता टेरेसवर ठेवल्यानंतर तुम्हाला कुठे मध्ये कोण भेटण्याची शक्यता नाही. ज्यावेळेस मग आपण हा जो भात आहे तो आपल्या म्हणजे मुक्या जनावरांनी खाल्ला किंवा मग एखाद्या पक्ष्यांनी जर खाल्ला तर मग काय होतं की आपल्या घरातील मग पितरांना जर मोक्ष प्राप्त होतं मग, आणि आपल्या घरातील मग पितृदोष वगैरे असेल तर मग पितृदोष दूर होण्यास मदत होते. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात आणि हा महिलांनीच उपाय करायचा आहे. जर महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस मग तुम्ही घरातील एखाद्या तुमच्या घरातील पुरुषांना वगैरे हा उपाय करायला सांगितलात तरी चालेल. पण त्यावेळेस मग सगळे जे भात शिजवणे वगैरे मग त्याच व्यक्तीला करायला सांगायला लागेल तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला शक्य होत नसेल तर घरातील व्यक्ती जर तुमचे ह्या सगळ्या गोष्टी करू शकते तर त्यावेळेस तुम्ही मग हा उपाय करायला सांगू शकता. आणि जर तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय तुम्हाला घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही. तर जर तुम्हाला ह्या अमावस्येला शक्य झालं नसेल तर मग तुम्ही पुढील महिन्यात जी अमावस्या येते, म्हणजेच की 2025 मधील जानेवारी महिन्यात जी अमावस्या येते त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. पण ही सोमवती अमावस्या आहे, ही सगळ्यात जास्त महत्त्वाची अमावस्या समजली जाते. त्यामुळे मग आजच्या दिवशी जे आपण सेवा उपाय आपण आपल्या पितरांसाठी करतो त्यासाठी मग आपला पितृदोष दूर होतो. मग आपल्याला वर्षभर आपल्या पितरांची सेवा करणं शक्य होत नाही. एकतर आपण पितृपाठामध्ये सेवा करतो आणि मग अमावस्येच्या दिवशी मग आपण आपल्या पितरांची सेवा करतो. त्यामुळे मग हा शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही उपाय करू शकता. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. तर पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.